तर आपण आता इकडे तालीच्या भागात येला आणि इकडे येईल तर मी आवर्जून दाखवतो हो मित्रांनो भाग आपलो। तर तिकडे ग्रामदेवता श्री आई केळूबाईचं मंदिर असं आणि तिकडनं अशी ती छोटीशी ना वाळी निर्माण होऊन इकडे मग ती थोडीशी इकडे तळी निर्माण झाली। तर तालीत बघू गेला असं नाही पूर्णपणे मित्रांनो ही पूर्ण अशी तळी होती, पण आता काय झाला इकडे गावात त्याच्यानंतर एकेरीने ही एकेरीची झाडं तुम्ही बघता असता त्यांचं ना गावात वगैरे वाढला, एकेरी वाढले तर त्याच्यामुळे पूर्णपणे असा झुडूप झाला। आता ही पूर्णपणे इकडे तळी असायची आणि आम्ही लहानपणी ना आमच्याकडे काही आठवणी होत्या तर तुमका मी इल्यानंतर म्हणजे कसं इकडे इला तर तुमका सांगता येत, तरी पण आत्ता पण सांगते काय माहिती आहे कारण आम्ही इकडे इल्यानंतर ना आम्ही इकडे लहानपणी ना आंघोळ करायची म्हणजे पोहायचो वगैरे। तर आता पूर्णपणे इकडे ना झुडूप झाला आणि आता कसं इकडे मोस्टली आता कोण येत नाही आणि तिकडे आपली भात शेती असा म्हणजे आपले दळू आहात तिकडे असा आणि त्या साईड का तर अजून बरोचसं वेळ असा भात पिकोक वगैरे। कोवळा भात म्हणजे काय माहीत आहे जी पोटरी जी असतात ना कसं अंकुरवरती आल्यानंतर जे काय कोवळे दाणे असतात ना भाताचे ते खाऊ भारीच लागतात मित्रांनो। तर आपण पण आता इलाव तर बोललो एखादी आपण ना पोटरी म्हणजे ते कोवळा भात खाऊया। सुप्रभात मित्रांनो, नमस्कार। मी मयूर घाडी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मयूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओत मित्रांनो, ते सुद्धा काय माहीत आहे थेट आपल्या कोकणातल्या गावाकडनं। तर छान अशी ब्लॉगची सुरुवात तुमका मी दाखवलंय आणि आता आपण काय माहीत आहे आपल्या ह्या भात शेती असलेल्या तालीच्या या भागात आपण आता इलाव आणि आपण मोस्टली कसा माहीत आहे बघू गेला तर आपण दुर्वा वगैरे काढूची असली ना तर आपल्या घराच्या मागच्या साईड का किंवा परसवात वगैरे आपण ती दुर्वा फुला वगैरे काढूक जाताव। तर आता बोलो सत्याकडे पण सकाळीच काम होता थोडासा आणि त्या काम नंतर मग आता उरकून ना मग आता इला इकडे आपल्या ह्या तालीच्या भागात दुर्वा काढू। तर दिवसाची सुरुवात मित्रांनो खूप छान झाली आता। तर पाठीमागे इकडे माझ्या बघतात छान अशी ना हिरवीगार भात शेती असा आपली आणि काय माहीत आहे थोडंसं अवधी हा म्हणजे भात पिकोक वगैरे त्याच्यानंतर भात कापणे वगैरे म्हणजे ऑलमोस्ट दिवाळी वगैरे जायत आणि त्याचबरोबर ना या साईड का ब्लॉगच्या सुरुवातीकच ना मित्रांनो छान असा ना दर्शन झाला म्हणजे आपण इकडनंच दर्शन घेतला या डोंगराच्या कुशीत असलेल्या वसलेल्या आपल्या ह्या ग्रामदेवता श्री आई केळूबाईचा त्याचबरोबर आई भावकादेवीचा। तर छान असं इकडनं आपण दर्शन घेतलं होतं, तुम्ही इकडे पाठीमागे बघित असाल इकडे मंदिर आहे दोन्ही पण। तर आज मित्रांनो काय माहीत आहे आपण आता आंघोळ वगैरे करून आता घरी जाऊया, पूजा वगैरे करूया, त्याच्यानंतर आपल्या गावचा गोवळाचा आत्तेकडे तर तिकडचं बोललो थोडंसं शूट करून वगैरे तुमका दाखवीन जेवढ्या आपल्या म्हणजे शूट करू भेटतात तेवढं आपण तुमका मी दाखवणारच आहे आणि बघू मग आजचा दिवस काय असणार आहे। पूर्णपणे ब्लॉग आपला ना किंवा आज डेली रुटीनचंच असणार म्हणजे जा काय कॅमेऱ्याच्या समोर येत ना त्या तुमका मी दाखवण्याच्या ब्लॉगमार्फतनं मी प्रयत्न करणारच आहे। तर चला आता पटापट जाऊया घरी, आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करून नंतर मग जाऊया आपण गोवळात आणि आपल्यासोबत आज कोण असणार माहीत आहे तर आपलो भाऊ असणारा शिरी म्हणून। तर चला। तर इकडे कुर्ली बघतास केवढी आती तर साचीत जाऊन राहिली आहे। तर इकडे बिळा तर आपण आता ना इकडे ताली तिलावून थोडंसं ना मोह आवरलो नाही म्हणून ना या तालीच्या पाण्यात ना पाय सोडून बसलो आहे आणि थोडंसं ना पायाचा ना मसाज होता। तर मस्तपैकी ना बारीक बारीक मासे ना पाया खेळून ना ते चावून जातात। तर आपण ना तालीतनं येताना आपल्या इकडे ना फुलं झाडं दिसली आहेत। तर माका पण नावा माहीत नाही कसली फुलं आहेत ती, तर बरीचशी फुलं आहेत इकडे। तर मंडळी आता आपण काय माहीत आहे आंघोळ वगैरे करून गोवळा तिकडे आत्तेच्या इकडे आपण आता मार्गस्थ झाला असा। तर आता आपण जस्ट पाडगाव कॅन्टीन क्रॉस केला मित्रांनो। दिवस हालत झाली पूर्ण।
किती वेळ उभे आहो आम्ही माहिता होयो. तर इकडे बघतात काका इकडे ना दोरी बांधतात. तर आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना. काय देशील ता मी आज खाऊ शकत नाही. उपवास काय करतास का मोदक बनवता की शंकरपाळी म्हटलं वाय. तर इकडे शंकरपाळ्यांचा मित्रांनो इकडे तयारी चालू असा. जेवण वेळ निवेद झालो वाटता. जेवण झाला. हा तर इकडे बघतास तर आपण आज गोवळात इला आत्याकडे आहो. तर गोवळातल्या आत्याकडे जो गणपती असा आज. तर छान अशी बैठक तुम्ही इकडे बघतास. त्याच्यानंतर रेखणी वगैरे पण एक नंबर असा. स्वर्गाहुनी सुंदर माझा, स्वर्गाहुनी सुंदर माझा कोकण कोणी निर्मिला. स्वर्गाहुनी सुंदर माझा कोकण कोणी निर्मिला. परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला. परशुराम रूपी अवतरला पण कोकण त्यासी विसरला. तर मित्रांनो काय माहिती आहे जुने वाटे तर जुने वाटे. तर आता कसे चिरेबंदीची ना वाटे इकडे बांधलेले असतात. पण काय माहिती आहे त्या चिरेबंदीच्या वाटेवर चालवचं म्हणजे एक टास्कच असा. कारण बुळबुळे झालेले तर पावसानं. तर आता आपण चाललो इकडे कुंदा आत्याकडे. त्यांचा गणपती असतात ना. हा तर आपण अगोदर ब्लॉग केलो होतो हां. तर अगोदर ब्लॉग मित्रांनो केलो होतो. तर इकडे बघतास असा कुंदा आत्याचं घर. इकडनं आपण आता तिकडे वरती जातो. कारण काय माहिती आहे आपल्याक ना इकडे एक जुना पुराणा मातीचा घर दिसला. तर बोललो थोडंसं शूट करूया. कारण कोकणी माणूस आपलो ना मित्रांनो मातीची घरा ही वाचवण्याचा थोडंसं प्रयत्न करता. तर आपण पण जाऊया तिकडे. तर पहिले चिरे बघा केवढे मोठे म्हणजे दगड. तर दोघा तिघांका उचलणार नाही. आणि आता जे चिरे बघू गेलात ना तर लहान पोरगो पण उचलीत. तर बाहेरसून तुम्ही इकडे पूर्णपणे मातीचा घर इकडे बघतास. आणि प्रवेशद्वार पण तुम्ही बघलात ना घराचो. आणि वरती कौला रेव छप्पर कौलांचा असा सगळा. तर असा ना मित्र तुमका कोचितच काहीतरी दिसतला. तर पूर्णपणे दरवाजा बघा लाकडाचा.
आणि आपण आता कशा वळय तिला आणि वळय तिकडे शेणाने सारवली जमीन. गणपती बाप्पा मोरया. तर आताच्या या कशा माहिती कॉन्क्रीटच्या दुनियेत ना मित्रांनो बरेचसे ना जमिनीक आपल्या ह्या लादी वगैरे लावतात. तर रांग नसा पण इकडे छान अशी ना चुना जो आपला असतं ना त्याची निवळी बनवून ही अशी रांगोळी काढली जातात. तर चला गणपती बाप्पाच्या ना मित्रांनो पाया पडूया. भिंती बघा पूर्णपणे ना मातीची भिंती असत. त्याच्यानंतर इकडे सानो बघा. तर पहिला कसा माहिता जे आपले काय वस्तू वगैरे काय ठेवायचे असतील ना तर असे ना साने असत. त्याचबरोबर इकडे खुंटी लावलेली म्हणजे काय आपल्या जर अडकवचा वगैरे असतात तर अशी जुनी घरा मित्रांनो आता ना आपल्या कोकणात ना क्वचितच तुमका दिसतली. आणि आता कशी बरीचशी लोक स्लॅबची घरं बांधतात पण आता इकडे बघू गेलास ना तर इकडे माळो हा प्रकार तुमका दिसतलो. तर आपल्या जी काय वस्तू वगैरे ठेवूची येईल अडगळ वगैरे तर आपण माळ्याला ठेवायचे. तरी बाबांनो किती वर्ष हा जुना घर हा? 42 वर्षांना. तर कोकणी रानमाणूस मित्रांनो आपलं ना बरेचसे तुम्ही बघू गेलात ना तर मातीची घरा हे म्हणजे हो प्रकल्प तो अनुभव होता. आणि कसा माहीत आहे बघू गेलास तर कॉन्क्रीटच्या जीवनात ना अशी घरा ही आता क्वचितच असत. तर देवघर पण तुम्ही बघता इकडे आतमध्ये ना ते पण बघू गेलास तर इकडे ना माती येतच असा आतमध्ये. तर आपण कसं जायचं नाही मध्ये आपण थोडंसं येऊया. तर बघतास इकडे तर इकडे किचन इकडे बघतास तुम्ही ह्या साईडला. तर आपल्या प्रत्येक घरात बघू गेलास ना असा तर हे थोडंसं दृश्य आपल्या कमी दिसतात. तर चूल वगैरे इकडे बघतात. त्याच्यानंतर इकडे तर भिंतीमध्ये असा कोरलेला तुमका पण ह्या कमी दिसतला. तर आता कसे बरेचसे कपाट वगैरे वापरू लागले असत त्याच्यामुळे तुमका हे. आणि इकडे मांडणी असा. तर काय माहीत आहे पावसाच्या टायमिंग का कसं माहीत आहे चुलीच्या कसं जे उष्णता असता आणि पावसाच्या टायमिंग का कसे कपडे ओले कपडे वगैरे आपल्याला सुकव घालू ना असं ही मांडणी केली जाता. तर चला छान असं आपल्याकडं ना आता आत्याकडे होतं कोणतं आत्याकडे त्यात बोललो गेल्या टायमाक आपण इला होता पण कसं माहीत आहे आपल्याला थोडंसं इकडे येऊ भेटलं ना कसं दरवाजा बंद असल्यामुळे आपण इलाव नव्हता. पूर्ण घर आपण आता फिरता पण पूर्ण घरामध्ये बघूयात ना तर पूर्णपणे मातीची घरात असत आणि भिंत असा सॉरी. आणि इकडे पाठचा आपण व्ह्यू तुमका दाखवतो थोडंसं. तर आजूबाजूचा पण परिसर मित्रांनो एक नंबर असा. आणि तुमका ना वरना मी थोडंसं ना कौलाचं ना थोडंसं व्ह्यू देते म्हणजे कसं कौलाचा घर कसा असता. आणि गावाकडे मित्रांनो असाच ह्या जीवन चांगला कारण फ्रेश वातावरण तुमका इकडे दिसता भेटा तुमका ऑक्सिजन फ्रेश असता. आणि इकडे घर बघाया तर तुमका आपण एंट्री करताना तुमका दाखवलं होतं कौलाचं घर. आणि इकडे पूर्णपणे कौलावर तुम्ही इकडे घर बघतास. आणि आजूबाजू ही कलमाची झाडं आंब्यांची. तर जुना पुराणा मित्रांनो ह्या घर आपल्याकडनं ह्या कोकणात असा क्वचित दिसतं. पण ही घरं आपण ही जपू घ्यावा कारण कॉन्क्रीटच्या दुनियेत ना मित्रांनो घरं आपण व्यवस्थित असतात घरं पण काय माहीतात ज्या अशा घरात सुख आहे ना तर कॉन्क्रीटच्या मित्रांनो घरामध्ये स्लॅबच्या घरामध्ये सुख आपल्याला अनुभव भेटत नाही. मित्रांनो आम्ही आता ना गोवळात ना इकडे पोंबुर्ले तिला
आणि हेबीकडे चालला घरी या, पण हेबीने इकडे फिरतात खायते हा जोड्यान खायते फिरतात हा. चला तर हेबीच्या घरी जाताना मित्रांनो अशी काय वाट लागता तर मस्तपैकी अशी गावचं फील देणारी. तर गावी येईलच ना, मगाशी तुमका म्हटलं मी की माहीत आहे चिरेबंदी वाटेवरनं लोक आणि ह्या वाटेवरनं लोक थोडंसं फरक असा. तर इकडे भात शेतीने इकडे तिकडे बघतास मांगर ना गोदा तर इकडे काही ना काजूची झाडं त्याच्याबरोबर कलंबी आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि इकडे खाली भात शेती. तर इकडे दगड बघा केवढी अति मोठी खोकतस. तर आता आपण हेबीच्या घरी लाव ब्लर झालं थोडंसं. काय हो बरे आज हा काय रे तू काय खेळत. तर इकडे दुर्वाची मित्रांनो इकडे ना जुड्यांची ना माळ करतात. कधी माका नाही भेटलंस मग हो हे आमचं चिंग्या अश्मी हाय कर हाय कर हाय कर. टिळो भारी काढला ना पण हा बघ दाखव आहे बघ टिळो बघ थांब. तिरंग्याचा टिळो काढला ना भारी रे. आता आपण ना हेबीकडे येईल आणि इकडे बघतास गौरी गणपती गौर आणि गणपती या साईड का. आणि इकडे मित्रांनो देवालय. बाप्पाची मूर्ती बघतास तर सिंहासनावर बसून इलेली दिसता तुमका इकडे. अश्विनी येऊन गेलो की तर मित्रांनो काय माहीत आहे हेबीच्या इकडे आपण इला होता गणपती बाप्पाचा पाया वगैरे पडून झाला आणि बोललो थोडंसं ना घरच्या आजूबाजूचा परिसर दाखवूया. तर इकडे येलास ना तर तुमका इकडे ना जास्तीत जास्त इकडे नारळी पोपळीची झाडं तुमका दिसतली. तर पोपळीची त्याचबरोबर माड आपल्याकडे माड बोलतात. तर नारळाची झाडं बघा किती आहेत ती आणि उंच अशी गेलेली असतात. आणि या साईड का काजूची झाडा काजू त्याच्यानंतर पेरू काही ना काय संबंधी झाडा दिसतात तुमका. इकडनं असे चलत ना पुढे असे येईल आणि इकडे भात शेती इकडे बघतात ते बघा. आणि इकडे बघू गेलं असतं ना मित्रांनो चवळीची इकडे ना पानं बरीचशी आहेत. तर बोललो ना पानं आपण ना आता इकडनं घेऊन जाऊया चवळीची. तर इकडे आहोत त्याच्यानंतर तिकडे पण तुमका दाखवतात. आणि इकडे गणपती विसर्जन करतात ना गो. तर बरंचसं फ्लॉट तुम्ही इकडे बघतास मस्तपैकी. इकडे ना मित्रांनो पर्यटन चालू होत तर आपण केला उतर तर बघू. तर इकडे हळद बघतास इकडे पाठीमागे हळद हा. त्याच्यानंतर तोसा बिवसा की काय त्याच्यावर बारका हा की काय बारका हा काय हे बघूया जर तोसा भेटता काय. तर हे बघा ही चवळीची मित्रांनो चवळी बघतात इकडे बरीचशी आहेत. तर आपण ना इकडे तोसा बघू गेला होता काय दिसता काय बारीकशी फुला दिसतात फक्त. या वर्षी मित्रांनो काय माहिती आहे तोसांचा ना मित्रांनो म्हणजे काकडी जी आहेत ना ती काही दिसतलेच नाहीत म्हणजे कमी आहेत.
त्याचबरोबर इकडे पण इकडे काय आहे गो, इकडे चिबूड होत. तर चिबूड आम्ही मित्रांनो कसा चिबडाचा नावा केला आम्ही होता. तर बघ इकडे हे बघा, तर चिबूड एक दोनदा खाल्ला, पण तोसा कसा माहिती आहे, खाल्ला एकदा पण मनासारखा असा नाही. तर तोशी तोशी कमी होत. तर चला केळीची पानं पटापट ना कापून ना घेऊन जाऊया. तोशी दिसतच नाही तरी खयत. इकडे बघतास आपण आता ना इकडे व्हाळ चाललो. गणपती बाप्पांचं विसर्जन होता इकडे हेबिनच्या. पर्यटन मस्त होय तिकडे. मला बघू आपण थोडंसं प्लॅनिंग चालू होतं आपले. तर आपल्या गावाकडचे आजूबाजूचे मित्रांनो गाव त्यांना पण थोडंसं ना रोजगार भेटलो. तर बघू थोडंसं ना ह्या पाण्याचा आवाज येलो, तो बोललो खाली जाऊन बघूया. आणि हे बी म्हणता इकडे गणपती बाप्पाचं विसर्जन होता. तर इकडे बघतास मस्तपैकी इकडे व्हाळ. तर खरोखरच एक पर्यटन छान इकडे होताला. आणि बघू गेलं तर कसं माहीत आहे, उंच पण नाही, असा डीप पण नाही. तर इकडे पोहण्याचा आनंद वगैरे मस्तपैकी इकडे होऊ शकता, मजा घेऊ शकता तुम्ही इकडे पोहण्याची. मस्तपैकी ना मित्रांनो तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकतास. इकडे जेवण वगैरे तुम्ही येऊन इकडे करू शकतास. छान असो टाइम स्पेंड करू शकता तुम्ही इकडे एक दिवस येऊन इकडे. तर चला आता आपण ना जाऊया घरी, कारण आपल्या घरी पण जाऊचा नैवेद्य वगैरे पण दाखवूचे असतात. तर त्याच्यामुळे टाईम नसता. आणि कसा माहिती पावसाचा काय सांगू शकत नाही, एकदा पाऊस चालू झाला तर मग हेच अडकोक होईल. आता थोडीशी आपल्याला माहिती भेटली. तर इकडे पोंबुर्ल्याचं ना मित्रांनो ग्रामदेवता जांबाई देवीचा ना मित्रांनो इकडे झरो असा पाण्याचो. तर त्याच्यामुळे कसं माहिती आहे ह्या पवित्र स्थान पण ना मित्रांनो. तर ह्या भागात तुम्ही येलात तर थोडंसं ना ह्या जागेचा पावित्र्य जपा तुम्ही.